चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपल्याला आज अत्यंत महत्त्वाच्या एका जाहिरातीबद्दल सर्व डिटेल्स पाहायचे आहेत. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहायचा आहे, कारण की बाळांनो, या जाहिरातीमध्ये तुम्ही 3 फॉर्म भरू शकता. कळलं का? 3 फॉर्म. आणि ही जाहिरात मोठी आहे. फक्त याच्यासाठी लागणार तुम्हाला संयम आणि अभ्यास आणि सातत्य, या 3 गोष्टी लागणार आहेत. कळलं का? संयम, अभ्यास आणि सातत्य. तुमचा रिझल्ट फिक्स असेल. फिक्स. कळलं का? लोड घ्यायचं नाही. सगळी माहिती बघा. बघा बाळांनो, आपल्याला पाहिजे दारूबंदी. काय म्हणतो मी? दारूबंदी पोलीस भरती संदर्भात पाहिजे का अपडेट आहे. बाळांनो बघा, लक्ष द्या. आपल्याला याच्यामध्ये पाहिजे नवीन जागाचा प्रस्ताव किती आहे, आपल्याला हे पाहिजे. नंतर एकूण पगार किती असणार आहे, वयोमर्यादा किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, परीक्षा पद्धती कशी असणार आहे, कोणते कोणते त्या ठिकाणी विषय असणार आहेत, सब्जेक्ट कोणते कोणते असणार आहेत. नंतर महत्वाची गोष्ट निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का नाही, ह्या बी गोष्टी पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये बाळांनो, शारीरिक पात्रता म्हणजे तुझं ग्राउंड किती असेल, काय असेल, यासाठी सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे म्हणजे काय, तर कागदपत्रे काय काय लागणार तुला, या सर्व गोष्टी आज आपल्याला पाहिजे आहेत, कव्हर करायच्या. ओके. पण बघा, आपण जर पाहिलं तर सध्या महत्वाची गोष्ट आहे, आता एक कुणी कुणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आता कोण येतात, सुनित्रा पवार ह्या काय बाळांनो, तर दारूबंदी म्हणजे राज्य उत्पादन शुल्कच्या राज्य उत्पादन शुल्क हे खातं त्यांच्याकडे आहे. ओके. हे एवढं महत्वाचं नाही आपल्याला. याच्यामधलं काय महत्वाचं बाळांनो बघा, तर आपल्याला महत्वाचं बाळांनो पद कोणते कोणते असतात बाळांनो बघा. लघु लेखक, बरोबर आहे, म्हणजे तुझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. 30-40 एका मिनिटात, 30 मध्ये किती एका मिनिटात शब्द टाईप व्हायला पाहिजेत, आणि 40 मध्ये किती हे बी तुला सांगतो मी. ओके. त्याच्यानंतर बाळांनो बघा, लघु टंकलेखक हे बी सांगतो. जवान नावाचं एक पद आहे बाळांनो, म्हणजे एकूण पदांची संख्या किती बाळांनो, एकूण पद जर पाहिले तर 5 पद असणार आहेत. किती पद? 5. याच्यापैकी बघा, लघु लेखक नावाचं एक आहे, निम्न श्रेणी म्हणजे क्लास 3 चं पद आहे. लघु टंकलेखक बाळांनो हे बी क्लास 3 चंच पद आहे. जवान, बरोबर आहे, आपल्या इकडे कसं म्हणतो आपण कॉन्स्टेबल, तर त्यांना जवान म्हटलं जातं. तुझ्याकडे पात्रता काय हे बी पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर बघा, जड वाहक वाहक चालक म्हणजे तुझ्याकडे काय पाहिजे, तर टी आर का नॉन टी आर हे लायसन कोणतं पाहिजे आपण तेही पाहूया. त्याच्यानंतर चपराशी नावाचं एक पद आहे बाळांनो. चपराशी नावाचं पद, त्याला 7वी पर्यंत शिक्षण पाहिजे. किती? 7वी पर्यंत. आणि त्याला विषय काय आपण सगळं पाहणार. ओके. बघा, आता आपण इथं जर पाहिलं तर महत्वाची गोष्ट बाळांनो बघा, लघुलेखा, बरं, लघुलेख महत्वाची गोष्ट बाळांनो बघा. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर टोटल जागांची विवरण वगैरे आपण पुढे पाहू. ओके. बघा, म्हणजे प्रत्येक जागा कुठे किती येतात, कशा आहेत, याचं विवरण पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर जे कॅटेगरीमध्ये SC ST मध्ये येतं, यांना किती सूट असणार आहे, कशामध्ये, तर वयामध्ये. ओपनला वयाचा क्रायटेरिया कसा असणार आहे हे बी पाहणार आहोत आपण. बघा, आता याच्यामध्ये जर पाहिलं बाळांनो बघा, आता आपण पाहूया शैक्षणिक पात्रता लघुलेखा, बरोबर आहे. तर याच्यासाठी बाळांनो काय पाहिजे माहितीये का, शैक्षणिक अर्हता, तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. लघुलेख, गती 100 प्रति मिनिटात, म्हणजे 100 शब्द एका मिनिटात टाईप होणं तुला गरजेचं आहे, तर तू त्या ठिकाणी बसू शकतोस. कळलं का? नंतर बघ, त्याच्यानंतर पाहिजे मराठी टंकलेखक 30 आणि 40, बरोबर आहे, म्हणजे तुझी 13-40 टायपिंग मराठी झालेली पाहिजे. त्याच्यानंतर बाळांनो बघा, लघु टंकलेखक इथं बाळांनो एका मिनिटात 80 शब्द टाईप होणं गरजेचं आहे. किती होणं, तर 80 शब्द टाईप होणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचंय. नंतर बाळांनो बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं बी 30 आणि 40 तुला महत्वाची गोष्ट टायपिंग लागणार आहे. तू असेल तर चांगली गोष्ट, नसेल तरी चांगली गोष्ट. आता बघ, जवान, आपण काय म्हणू, जवान म्हणजे आपल्याकडे काय बाळांनो, कॉन्स्टेबल किंवा पोलीस शिपाई म्हणून आपण काय म्हणू बाळांनो, शिपाई. आणि बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या इकडल्या जिल्हा पोलीस भरतीपेक्षा ही किती बी भारी पोलीस भरती आहे, किती बी काम कमी, पण बाबा नोटाच नोट आहेत बाळांनो. कळलं? फक्त तुला ते करता यावं, नाही तर बस दारूच्या बाटल्या आणशील घरी, घरी चिकशील, कार्यक्रम लागेल तू. हा बघ, इथं जर पाहिलं तर महत्वाची गोष्ट माध्यमिक शाळा प्रमाणपत्र पाहिजे. मी तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे सांगतो पुढे. बघा, आता लक्ष दे, इथं तुला काय विचारलं, शारीरिक पात्रता. शारीरिक पात्रता काय बाळांनो बघा, उंची किती पाहिजे रे, तर 165 सेंटीमीटर, बरोबर आहे. किती पाहिजे, 165. अनवाणी म्हणजे तू या पायात बुटाडा नसून आहे, चप्पल नसून आहे, तर सँडल फिंडल घालून जाशील गध्या पोरीची, ते नसून आहे. अनवाणी म्हणजे पायात काहीच नसलं पाहिजे. कळलं का? महिलाला किती पाहिजे, 160. किती पाहिजे बाबन्या, 160. आता 160 वाल्या 2च महिला आहेत माझ्या क्लासमध्ये, बाकी सगळ्या 160च्या आतच आहेत. हा, कळलं का? एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, 160 आहे का तुमची, वा वा, अख्खा जग माझ्या क्लास सगळ्यात क्वालिफाय. नंतर बघा, छाती फुगवता किती पाहिजे, 79. काय न फुगवता, आणि फुगून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, बरोबर आहे. एक गध्याला विचारलं छाती फुगव, छाती फुगव ते डेअरीत फुगू लागला, असा कार्यक्रम झाला. ओके. नंतर बघा, महिलांना छाती नसते. ओके. नंतर बघा, वजन किती पाहिजे, लागू नाही. आणि महिलांना किती पाहिजे बाळांनो माहिती आहे का, तर 50 किलोग्रॅम पाहिजे. किती पाहिजे, 50 किलोग्रॅम. कळलं का? नाही तर 50 नसेल तुम्हाला भरता येणार नाही. कळलं का? नाही तर दारूबंदी पोलीस आणि फुकली की मागे सरकारली, तसं नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट बघ बाबन्या, आता तू हे वजन पाहिजे का,
तू आधीच क्विंटल भर आहेस, त्याच्यामुळे तू या वजनाचं काही घेणं देणं नाहीये. आता याच्यामध्ये म्हणून बघा काय म्हणतात ते, संबंधित संवर्गातील नियुक्तीकरिता शिफारस पात्र उमेदवारासाठी शारीरिक मोजमाप नियुक्ती करण्यापूर्वी विभागामार्फत सक्षम प्राधिकरणाकडून तपास घेण्यात येईल. विहित शारीरिक पात्र नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र असेल. म्हणजे काय म्हणते ते, तर एवढं झालं तुला लगेच शारीरिक चाचणी आहे. शारीरिक म्हणजे काय, आता बघ लक्ष दे, शारीरिक म्हणजे काय बघण्या, काय म्हणते ते, तर उमेदवार विहित शारीरिक म्हणजे महत्वाची गोष्ट, तुला पेपर होणार आणि पेपर झाल्यानंतर तुझं काय होणार आहे त्याच्यानंतर, तर शारीरिक पात्रता. मग याच्यामध्ये बघ काय म्हणता येते, तर तुला विचारला अभ्यासक्रम. आता बघ लघुलेख साठी अभ्यासक्रम काय बाळांनो, आणि लघु टंकलेखक जर पाहिलं आपण, आणि जवानसाठी बघ बुद्धिमत्ता चाचणी आहे, सामान्य ज्ञान आहे, मराठी आहे, आणि याच्यात झाले बाळांनो इंग्रजी ऍड झाले. कळालं का? आता आपला कार्यक्रम लागतो. पण बघ आता मी सांगतो तुला काय म्हणता येईल, बघ लक्ष दे. आता तुला दर्जा काय बाळांनो, माध्यमिक शालांतर माध्यमिक, बरोबर आहे. माध्यमिक म्हणजे तुझ्याकडे काय पाहिजे, तर 12वी उत्तीर्ण हवा आहेस तू, काय पाहिजे 12वी उत्तीर्ण. कळलं का? मग याच्यासाठी बघ मराठी इंग्रजीसाठी बाळांनो 30 गुण आहेत. कळलं का? 30 प्रश्न 30 गुण. त्याच्यानंतर इंग्रजीसाठी बी 30 प्रश्न 30 गुण. मराठीसाठी 30च मार्क. इकडे बी 30 इकडे बी 30 इंग्रजीसाठी. कळलं का? नंतर जर पाहिलं बाळांनो कालावधी किती आहे, 1.5 तासाचा. बरोबर. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे तुला प्रश्न आणि 4 ऑप्शन असणार, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर बघ जवानसाठी काय बाळांनो, बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान, मराठी इंग्रजी आहे, सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार. कळलं का? याच्यामध्ये बी सेमच असणार आहे, 1.5 तासाचा वेळ असणार आहे. आणि इथं जर पाहिलं चपराशीसाठी काय बाळांनो, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी आणि चपराशीसाठी इंग्रजी पाहिजे. बाटल्याचे नाव इंग्लिश असत ना, ऑक्सस्मिथ, ऑक्सफर्ड, किंगफिशर. त्याच्यानंतर सिग्नेचर, त्याच्यानंतर काय रे, देशी नाही, देशी मराठी झाला. बरोबर. दुसरे आणखी हे नाव माहित पाहिजे. सांग 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 रे. संत्री, संत्री मराठी झालं नाव. बरोबर आहे. तर ह्या दारूच्या नाव पाहिजे तुला, त्यामुळे इंग्लिश येणं गरजेचं आहे. कळलं का? आता बघ तुला बाळांनो इथं विचारलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथं पेपर कितीचा असणार आहे बाळांनो, 120 चा असणार आहे वरी. आणि इकडे एकूण किती असतील बाळांनो, तर बघ इकडून 200 मार्काचा पेपर असणार आहे. कळालं का? बघ आता याच्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो बघा, बुद्धिमत्तेमध्ये काय काय बाळांनो, बघा उमेदवार किती लवकरात लवकर अचूक विचार करू शकतो आणि याचा अंदाज घेण्याचे दृष्टिकोन सदर प्रश्न विचारण्याचा येतील. बरोबर आहे. म्हणजे तुला त्याच्यामध्ये तुझ्या बुद्धीची चाचपणी होणार आहे. तुला बुद्धी असेल तर तुला त्याचे उत्तर येतील. आणि तुला किरण सर शिकवताना वाटत असेल की बाबा मला ताण यायला हे काय शिकवलेत, तर तू आयुष्यात जगात कुठंच लागू शकत नाही सर. त्याच्यानंतर बाळांनो बघ दुसरी गोष्ट, सामान्य ज्ञानमध्ये काय, महाराष्ट्र भूगोल आहे सरचा पाठ आहे, भारताचा भूगोल सरचा पाठ आहे, आधुनिक इतिहास सरला पाठ आहे, महाराष्ट्र विशेष संदर्भात नागरिकशास्त्र विज्ञानाने चालू घडामोडी. कळलं का? याच्यापैकी बाळांनो सहजची मी शिकवतोय. नंतर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ आहे. त्याच्यानंतर वाक्य तो उपाय, तसेच उत्तराचे प्रश्न. बरोबर हे आहे. आता त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये संपूर्ण जर पाहिला आपण व्होकॅब्युलरी आहे काही, आणि त्याच्यानंतर व्याकरण आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यामध्ये, काय लक्षात ठेवायचं, तुला व्याकरण येणार नाही कारण तुला ते क्वेश्चन टॅग शिकवलंय. बरोबर आहे. आता तू म्हणजे मराठीचं जसं सर तसंच इंग्रजीचं आहे, तर ते करूच नको. तर तू व्होकॅब्युलरी करायचा प्रयत्न कर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुला जर इंग्रजी जमत नसेल तर तू काय करायचं माहितीये का, ते 3 विषय स्टँड कर. कळालं का? तुला हे जमत नसेल तू 3 विषय स्टँड कर. कोणते? गणित, बुद्धिमत्ता, मराठी, केजीएस, विषय खलास. बरोबर आहे का नाही? आणि याच्यामध्ये तुला कळालं का, इंग्रजी हा विषय नाहीये. आता येणारी जी भरती वनरक्षक बी आहे, सॉरी गणित हा विषय नाहीये, वनरक्षक बी असेल. आणि महत्वाची गोष्ट दुसरं कोणतं असेल, तर दारूबंदी. याला गणित विषय नाही पण इंग्रजी ऍड आहे, एवढं लक्षात ठेवायचा. बरोबर आहे. आता याच्यानंतर बघ दुसरी गोष्ट काय विचारलेलं आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता जवान आणि राज्योत्पादन शुल्क जर पाहिलं तर महत्वाची गोष्ट बघा काय म्हणते, बघा काय म्हणता येईल, लेखी परीक्षा किती बाळांनो, 120 गुणांची आहे. त्याच्यानंतर शारीरिक चाचणी आणि मैदानी परीक्षा जर पाहिली बाळांनो किती आहे, तर 80 मार्काचे. म्हणजे तुला विचारलं पेपर 120 चा आहे, व्यवस्थित लावून घे, 120 चा पेपर आहे आणि 80 काय बाळांनो ग्राउंड आहे. बरोबर आहे. टोटल किती होईल, तर टोटल 200 होईल. 200 पैकी तुला बघण्या, तुला याच्यापैकी 160 बी असतील तरी ते काम होऊ शकता, काय तरी काम होण्याची शक्यता आहे. नंतर बाळांनो बघा जवान जर पाहिलं, विना वाहक राज्योत्पादन शुल्क जर पाहिलं, लेखी परीक्षा 120 ची, आणि इथे बाळांनो किती येतं, तर 80च काय असणार आहे, शारीरिक चाचणी. कळालं का? नंतर बाळांनो बघा याच्यामध्ये तुला पाहिजे हलके मोटर वाहक, म्हणजे तुझ्याकडे टू व्हीलरचा नॉन टीआरबी लायसन असेल तरी जमते. नंतर बघ चपराशासाठी बाळांनो लेखी परीक्षा आहे 200 ची, आणि 200चेच मार्क असणार आहेत. कळालं का? लघुलेख टंकलेखक बाळांनो असं म्हणजे 200च बाळांनो या ठिकाणी काय असणार आहे, पेपर असणार आहे. म्हणजे लघुलेखक जरी असतील
तरी तुला ते म्हणजे तुझी ड्युटी तिथंच असणार आहे. आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय असणार आहे माहितीये का, तर तुला त्याच्यातही तुला शारीरिक क्षमता चाचणी देण्याची शक्यता आहे. तुझ्याकडे टायपिंग असेल, तू एक फॉर्म भरू शकतोस. दुसरी तुझ्याकडे लायसन आहे, तू एक फॉर्म भरू शकतोस. तू चपराशी चपराशीचा फॉर्म भरू शकतोस. कळलं का? ओके. आता याच्यामध्ये बाळांनो बघा, आपल्याला मैदानी चाचणी किती असणार आहे, तर 1.5 किलोमीटर म्हणजे किती बाळांनो, 1500 किलोमीटर पळायचंय. बरोबर आहे. त्याला 30 मार्क येते. किती येतं? 30. त्याच्यानंतर पोरायला पुन्हा 100 मीटर पळायचंय, त्याला मार्क येतं 30. आणि गोळा फेक आहे बमण्या, काय गोळा फेक, त्याला बाळांनो किती मार्क? 20. असं टोटल 80चं ग्राउंड असणार आहे. त्याच्यानंतर बघ, मुलींसाठी 1 किलोमीटर धावायचे 30 मार्क, 100 मीटर 30 मार्क, गोळा फेक किती आहे, तर 20 मार्काचा आहे. कळालं का? एवढं लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. आता हे 1500ला किती बाळा? 6.5 मिनिटं समथिंग टाइम आहे. किती आहे? 6.5. म्हणजे 100 मीटर कमी आले आणि वेळ बी वाढून भेटलेला 1-1.5 मिनिटं. कळलं? तुझ्या हातामध्ये सगळ्या गोष्टी, ग्राउंड आउट ऑफ मारायचं. इकडं तुला जवळजवळ 120चा पेपर आहे. कळलं का? तुला 80 बी मार्क पडले तरी ते 60 आणि हे 60 किती होईल? 8 आणि 8 116 म्हणजे 160 जवळजवळ तुझ्या स्कोर असेल तर तू 100% लावू शकतोस. ओके. आता बघ, याच्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय म्हणता येईल, 1-4 मार्किंग आहे बाळांनो. कळलं का? म्हणजे तुझ्या 4 बरोबर आहेत आणि 5 चुकलं ते 5 1/4 घेऊन जाते. कळलं का? म्हणजे तुला जेवढं येतंय तेवढंच तुला लिहायचं. तू इंग्रजीच्या निश्चित ठाके टोके आणशील, तू ह्याच कारके वाजू शकतो. बरोबर आहे का? जे येतंय तेच तुला लिहिता आलं पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट बघ, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर काय म्हणता येईल, हा, मग ते तुझ्याकडे समजा एखादा प्रश्न गोल नाहीच केला तर त्याचा काही तुला काही त्याचा फायदा होणार नाही आणि नुकसान होणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. कळलं का? आता मला लागणार आहे तुम्हाला कागदपत्रे. बघा आता काय, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता म्हणजे तू कितवी शिकलेला ते लागणार आहे. वयानुसार ओळख पुरवठा म्हणजे ओळखपत्र कोणतं, मतदान असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, वाहन चालक असेल, पासपोर्ट असेल, कोणतं बी. नंतर शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरवठा पाहिजे. ओके. नंतर सामाजिकदृष्ट्या तो मागास असल्यास त्याला कास्ट पाहिजे. आर्थिक दुर्बळ असल्यास त्याला बाळांनो कास्ट पाहिजे. नॉन क्रिमिनल जर ओपन मधून असेल तर तुला नॉन क्रिमिनल पाहिजे. दिव्यांग असतील, तू आंधळा फांदळा असतील, तुला त्याचं सर्टिफिकेट पाहिजे. माजी सैनिक असतील, तुला त्याचं ते बी सर्टिफिकेट पाहिजे. कळलं का? नंतर खेळाडूसाठी आरक्षित असल्यास तुला ते सर्टिफिकेट पाहिजे. अनाथ असल्यास तुला त्याचं बी सर्टिफिकेट पाहिजे. नंतर राखीव असल्यास तुला त्याचंही सर्टिफिकेट असणं गरजेचं नाही. तर खेळाडू म्हणला आणि खेळ कोणता, तो शाळेत खेळायचं मला खो खो, ते पोरीसोबत व्हापकडा 2 हाती तिथं बाळांना. नंतर बघ दुसरी गोष्ट, तुझे जर लग्न झालं असेल तर नसनच झालं तसं, जर झालं असेल समजा लहानपणीच, हे का नाही, तर बाळा तुझ्याकडे ते विवाहाचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र पाहिजे. नंतर मराठी भाषेत ज्ञान असल्यास पुरावा पाहिजे. तुला मराठी येते का नाही, म्हणजे तुझ्याकडे TC वगैरे असणं गरजेचं आहे. नाहीतर तू मराठी, तू अशी हेब्रू भाषा शिकलेला आणि तुला मराठी येईल का, मग तिथं नाही, तू हेब्रूच बोलशील ना तर लोक येडे व्हायचे का नाही. त्याच्यामुळे तुला मराठी असल्याचं तेवढं पुरावा पाहिजे. नंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजे काय रे, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजे तुझ्याकडे बाळांनो काय म्हणता येईल त्याला, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, त्याला काय म्हणता येईल रे, आय थिंक त्याला कास्टच म्हणतात. त्याच्यानंतर बघा, तुझ्याकडं टायपिंग असेल त्याचे सर्टिफिकेट पाहिजे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असेल, पुन्हा आणखी कोणता ग्रस्त असेल त्याचं बी पाहिजे. नंतर MSCC IT प्रमाणपत्र पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे अटेस्टेड केलेले डॉक्युमेंट्स पाहिजेत. नंतर हलके मोटार वाहक म्हणजे तुझ्याकडे 3 वर्षापूर्वी काढलेलं काय पाहिजे, तर ड्रायव्हिंग लायसन्स. कळालं का? एवढा असेल तर तू क्वालिफाय होतो. ज्या त्या पदानुसार तुझ्याकडे काही धतुरा नाही तर तू जवानला क्वालिफाय होऊ शकतोस, नाही तर चापराशी फिक्स होते. कळालं का? याच्यामुळे सगळं वेळेत नियोजन कर. आणि महत्वाची गोष्ट बाळांनो, इकडे बघा, तुम्ही जर ऑनलाईन करत असाल तयारी, आपले कोर्सेस त्या ठिकाणी सेल होत आहेत. नवीन बॅचेस आपण त्या ठिकाणी काय म्हणता येईल त्या ठिकाणी लागू केलेले आहेत. दुसरी गोष्ट बाळांनो बघा, आपल्याकडे आता एक नवीन बॅच सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट कंबाईनची बॅच आहे, सरळ सेवेची आहे. त्याच्यानंतर ग्रामसेवक, तलाठी, नगर परिषद, पोलीस भरती येणारी 20,000 या सर्व बॅचेस आपण ऑफलाईन या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्या बॅचेस सुरू आहेत. तुम्ही संपर्क साधण्यासाठी हा नंबर आहे 8483815942. या नंबरवर तुम्ही कॉल करून संपर्क साधू शकता. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाळांनो, आपलं चॅनल आहे IITS MPSC सरळ सेवा नावाचं युट्यूबला, हे सबस्क्राईब करायचं आहे. ओके. आणि इतरांनाही शेअर करायचं. नंतर बाळांनो बघा, IITS अकॅडमी सरळ सेवा नावाचं बाळांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तेही जॉईन करायचं आहे. चालेल, धन्यवाद. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोड घेऊ नको. तुला जेवढं ते तेवढं कर, नाही तर मी आहे, बरोबर आहे, ते माझा नंबर आहे, मला कॉल कर. काय करायचं काय नाही मी सगळं सांगतो. कळलं का? 3 गोष्टी फॉलो कर. 3 गोष्टी कोणत्या कोणत्या, तर बघ 3 गोष्टी तुला फॉलो करायच्या. सातत्य, बरोबर, सातत्य करायचंय तुला. त्याच्यानंतर संयम ठेवायचा आहे, संयम ठेवायचा आहे. आणि तुला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. बाकी सगळं वरून भगवंत पाहिलाय. तुला 100% त्या ठिकाणी जॉब लागणार म्हणजे लागणार. सातत्य ठेवावं लागतं. चालेल. जय हिंद, नमस्कार.